ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आपण बघत आहोत फुलांची साडी पिन. ह्यामध्ये फुलांचं डिझाईन असल्यामुळे अतिशय रॉयल असा लुक आलेला आहे आणि आपण बघू शकता साडीवर आपण जेव्हा ही पिन लावतोय तेव्हा त्या साडीचा लुकच बदलून जाणार आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे ही पिन आपण साडीला लावू शकतो आणि काढू सुद्धा शकतो अशी आहे. तर इथे आपण सुरुवात केलेली आहे आपल्या पहिल्या प्रोसेस पासून आणि ती आहे आपला धागा आपल्या सेफ्टी पिनला जोडून घेण्याची. आपण धागा व्यवस्थित जोडून घेतला आहे सेफ्टी पिनला आणि पहिलं फूल आपण करत आहोत 4 मोत्यांचं. त्यासाठी आपण सुईमध्ये 4 मोती घेतले आणि त्या 4 मोत्यांसोबत एक आपण आपल्या पिन सोबत एक गाठ मारून घेतली म्हणजे आपलं हे 4 मोत्यांचं एक फूल पहिलं तयार झालेलं आहे. आता हे जे आपलं पहिलं फूल तयार झालंय त्याला आपल्याला पिन सोबत जोडून घ्यायचंय आपल्या सेफ्टी पिन सोबत. म्हणून आपण मोत्यातून एकदा सुई पास केली ती पुन्हा आपण आपल्या पिन मधून पास केली म्हणजे पिन सोबत आपण हे आपलं फुलाचं टोक पुन्हा पुन्हा जोडून घेतलं आणि मग पुन्हा एकदा गाठ मारून घेतली म्हणजे आपली जी पहिली गाठ आहे त्याला आपण पुन्हा सिक्युअर केलं आणि मग आपण सुई बाजूच्या मोत्यांतून पास करून एक्स्ट्रा धागा इथे कट केला. अशाने आपल्या धाग्याला मजबूती राहणार आहे, गाठीला पण एक सिक्युरिटी राहणार आहे आणि आता आपण जे फुलाचं पुढचं टोक आहे त्याला पण आपल्या पिन सोबत जोडून घेणार. अशा प्रकारे एकदा मोत्यातून सुई पास करणार आणि एकदा पुन्हा आपल्या पिन मधून सुई पास करणार. अशाने मोती आपला जो आहे शेवटचा मोती आपल्या 4 मोत्यांच्या फुलांमधला त्याला व्यवस्थित आपण पिन सोबत जोडून घेतलेला आहे आणि अशाने आपलं ते पूर्ण फूलच आपण पिन सोबत जोडून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता ह्या ठिकाणी दुसरं फूल आपण तयार करणार 5 मोत्यांचं. त्यातला एक मोती आपण ऑलरेडी 4 मोत्यांच्या फुलांमधला यूज करणार म्हणून आता सुईत आपण 4 मोती घेतले आणि ते आपल्या त्या पहिल्या मोत्यातून पास करून एक 5 मोत्यांचं फूल तयार केलं. आता हे जे 5 मोत्यांचं फूल आहे त्याला सुद्धा आपल्याला पिन सोबत व्यवस्थित जोडून घ्यायचे म्हणून आपण मोत्यांमधून सुई पास केली आणि आपले हे जे शेवटचे 2 मोती आहेत त्यांना आपण पिन सोबत जोडून घेणार आहोत. त्यासाठी मोत्यातून एकदा सुई काढली आणि मग पिन मधून सुई काढली. असे ते दोन्ही शेवटचे मोती आपण जोडून घेणार म्हणजे आपलं हे दुसरं फूल सुद्धा आपल्या पिन सोबत जोडून घेतल्या जाईल. तर असंच आपण अल्टरनेट एक 4 मोत्यांचं फूल एक 5 मोत्यांचं फूल तयार करणार आणि त्याला आपल्या पिन सोबत जोडून घेणार आहोत दरवेळेस म्हणजे आपलं प्रत्येक फूल हे पिन सोबत आपण सिक्युअर करणार आहोत. आता हे 5 मोत्यांचं फूल आहे. आता आपण तयार करत आहोत 4 मोत्यांचं फूल. त्यासाठी आपण आधी पिन सोबत एक सिंगल मोती जोडून घेणार म्हणजे मग त्या सिंगल मोत्यासोबत आपण 4 मोत्यांचं फूल पुढे तयार करू शकतो. तर हा एक मोती घेतला तो आपण सुईला मोत्यांमधून पास करून तो मोती घट्टपणे पिन सोबत आपण जोडून घेणार आहोत. एकदा मोत्यातून सुई पास करणार एकदा पिन मधून सुई पास करणार आणि असा आपला हा मोती आपण पिन सोबत व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. असा पिन सोबत मोती जोडताना खूपदा आपण एकदा मोत्यातून एकदा पिन मधून अशी सुई पास करत जाणार म्हणजे आपला प्रत्येक मोती प्रत्येक फूल हे पिन सोबत व्यवस्थित घट्टपणे जोडल्या जाईल याची आपण काळजी घेणार. आता व्यवस्थित जोडलेला मोती आपल्याला दिसत आहे. ह्या ठिकाणी आता सुईमध्ये आपण घेणार 3 मोती ज्यांचा आपल्याला तयार करायचं आहे 4 मोत्यांचं फूल आणि त्याला सुद्धा आपण पिन सोबत जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत एक 5 मोत्यांचं फूल आणि त्याला सुद्धा पिन सोबत जोडून घेणार आहोत. आपण आपल्या प्रत्येक साडी पिन ह्या सेफ्टी पिन पासूनच तयार करतोय म्हणजे ते आपण घरच्या घरी बसून घरी जे जे सामान आपल्याकडे आहे त्यांच्यापासून तयार करू शकतो. म्हणून आपण सेफ्टी पिन आणि मोती वापरतो जे की प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतात. आपल्याला माहिती आहे का आधुनिक साडी पिनचा उगम हा सेफ्टी पिन मधूनच झाला आणि जिचा शोध हा 1849 मध्ये अमेरिकेत वॉल्टर हंट यांनी $15 कर्ज फेडण्यासाठी लावला होता. जरी सेफ्टी पिनचे पेटंट हे 1849 मध्येच घेण्यात आले मात्र याचा साडी पिन सारखा उपयोग हा बऱ्याच उशिराने सुरू झाला. साडी पिनची लोकप्रियता वाढण्यामागे एक कारण असेही दिले जाते की 1930 ते 1940 ह्या काळात जो की ब्रिटिश काळ होता त्या काळामध्ये 6 वार साडीची लोकप्रियता वाढली आणि मग कमरेला चुन्या व्यवस्थित करण्यासाठी आणि खांद्यावर पदर व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी साडी पिनची लोकप्रियता ही
वाढू लागली किंवा साडी पिनचा उपयोग हा सुरू झाला. आता इथे आपली चारी फुलं आपण पिन सोबत जोडून घेतली आणि अतिशय सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे, जे अतिशय रॉयल दिसत आहे. मोत्यांचं डिझाईन हे आहे आपलं डिझाईन नंबर 1. आता ह्याला डेकोरेटिव्ह लुक आणण्यासाठी प्रत्येक फुलाच्या सेंटरला आपण क्रिस्टल बीड लावून घेत आहोत कलर्ड. तर त्यासाठी आपण 5 मोत्यांच्या फुलमध्ये 6 मिलीमीटरचा ऑरेंज क्रिस्टल बीड लावून घेतला आणि 4 मोत्यांच्या फुलात आपण लावणार 3 मिलीमीटरचा रेड क्रिस्टल बीड. अशाने आपल्याला शेडिंगचा एक फील पण येणार आहे. आणि आपल्याला आठवत असेल आपल्या ठुशी सिरीजमध्ये आपण गजरा ठुशी आणि झालर ठुशी बनवली होती. तर त्याची प्लेलिस्ट आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तर त्यासोबत आपलं हे डिझाईन मॅचिंग होणार आहे. जसं की आपण आपल्या प्रत्येक सिरीजमध्ये आपले दागिने मॅचिंग कसे होतील आधीच्या सिरीज सोबतच्या दागिन्यांसोबत ह्याची काळजी घेत असतो. तसंच आपण ठुशी सिरीज आपण मॅच केली आपल्या पैंजण सिरीज सोबत. तसंच आपण हे साडी पिन सुद्धा मॅच करत आहोत आपल्या ठुशी आणि पैंजण सोबत. तर अशी आपली एक अतिशय रॉयल आणि मॅचिंग अशी साडी पिन तयार झालेली आहे. इथे फुलांचं डिझाईन असल्यामुळे कोणालाही आवडेल आणि कोणत्याही ड्रेसचा लुक वाढवेल, लुक कंप्लीट करेल असंच एक रॉयल डिझाईन तयार झालेलं आहे. आणि वापरायला सोपी, दिसायला सुंदर आणि अगदी हलकी, आपल्या साडीला, आपल्या ड्रेसला, आपल्या ओढण्यांना व्यवस्थितपणे हाताळणारी, आपल्या ड्रेसची, साडींच्या कपड्यांची काळजी घेणारी अशी आपली पिन तयार झालेली आहे. साडी पिन तयार झालेली आहे, जी दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे. तर हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की आपली ही सिरीज झाल्यानंतर आपण 10 पार्ट्स करणार आहोत आपल्या मोत्यांची साडी पिन ह्या सिरीजचे. जसे आपण ठुशीचे सुद्धा केले आणि आपल्या पैंजणचे सुद्धा 10-10 पार्ट केले, तसेच आपण ह्याचेही 10 पार्ट करणार आहोत. तर हे 10 पार्ट झाल्यानंतर कोणत्या दागिन्यांची 10 डिझाईन्स बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपण बघू शकता इझिली आपण साडीला ही पिन लावू शकतोय आणि इझिली काढू सुद्धा शकतोय आणि आपल्या कपड्याला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही आणि आपल्या साडीचा, आपल्या ड्रेसचा लुक अजूनच वाढत आहे. तर अशीच वेगवेगळी नाविन्यपूर्ण, पारंपरिक आणि त्यामध्ये थोडीशी ट्रेंडी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. तर ह्या ज्या आपल्या प्लेलिस्ट आहेत, आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने मधील ठुशीची प्लेलिस्ट, पैंजणची प्लेलिस्ट आणि महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजची प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहोत. तर तिथे जाऊन आपण बघून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल आपले मॅचिंग सेट कसे तयार होतात ते. आणि पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.